साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मीरा आणि तिचे आई बाबा जिथे जिथे आता फुलांच्या ऑर्डर पोहोचवायच्या असतात त्याची सर्व काही तयारी करत असतात। तर त्यानंतर लक्ष्मी ही मीराच्या हाती ती ऑर्डरची वही सोपवते आणि तिला म्हणते की आज खूप सारे हेलपाटे होतील ना तुला। तेव्हा मीरा म्हणते की नाही आई, मी सर्व काही सांभाळेन। तर लगेचच दादा म्हणतात की गाडीमध्ये पेट्रोल आहे ना। इतक्यातच तिथे शेजारच्या काकू फुलांची पुडी घेण्यासाठी आलेले असतात। तर सर्व काही पाहून त्या लगेच म्हणतात की इथे इतकी फुलं आहेत, काय मीराचं लग्न वगैरे ठरले आहे की काय। तर त्या लगेच खालती बसतात आणि लक्ष्मीला म्हणायला लागतात की माझ्या बघण्यामध्ये एक मुलगा आहे, तो इथे मिरजमध्येच राहतो आणि खूप चांगला आहे तो। जर तुमची इच्छा असेल तर मीरासाठी मी त्याच्याकडे सबूत टाकू का। तेव्हा मीराचा चेहरा लगेचच उतरतो आणि ती म्हणते अगं मावशी, मी तर अजून लहानच आहे ना। तर इकडे सत्याच्या घरी सत्याचे बाबा देवपूजेमध्ये मग्न असतात। इतक्यातच निरूपा येते आणि ती त्यांना म्हणायला लागते की कामाच्या ठिकाणी जायचं असेल तर अगदी वेळेवरती तयार होता तुम्ही, आणि आता हे काय चाललं आहे। तेव्हा लगेचच सत्याचे बाबा म्हणतात की अगं रेल्वे इंजिनच्या ड्रायव्हरलाच उशीर झाला तर जे प्रवासी जिथे त्यांना जायचं आहे ते खोळंबतील ना। तेव्हा लगेच निरूपा म्हणते की मला काही माहिती नाही, तुम्ही ना पटकन तयार व्हा, पंकजला पाहण्यासाठी आज मुलीकडचे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर काय असं बनेलावरती टॉवेल टाकून फिरणार आहात का। तेव्हा लगेचच विनोद करत सत्याचे बाबा म्हणतात की अगं ती लोक पंकजला बघायला येणार आहेत की मला। तेव्हा निरूपा म्हणते की तुमचे हे तुकरट विनोद तुमच्याकडेच राहू देत। तर त्यानंतर निरूपा आता पंकजचं कौतुक करत असते। तेव्हा सत्याचे बाबा लगेचच मध्येच काय तर बोलतात। निरूपा म्हणते काय चाललं आहे तुमचं। तर लगेचच ते म्हणतात की कुठे काय, स्तोत्र म्हणतो आहे ना मी। तेव्हा निरूपा म्हणते की असे तुकरट विनोद आहेत ना, तुम्ही माझ्यासमोर मारताना तेच पुरा आहे, ते त्यांच्यासमोर मारू नका आल्यानंतर। तर सत्याचे बाबा म्हणतात की आता तरी बास कर, किती बोलणार आहेस मला। तेव्हा निरूपा त्यांना सांगायला लागते की ही मुलगी खरंच खूप छान आहे, मी तिचा फोटो पाहिला आहे आणि त्यांचा फॉरेनमध्ये ना खूप असं छान मोठा बिझनेस आहे, ती एकटी स्वतः सांभाळते। त्यानंतर माझा बबड्या सुद्धा फॉरेनला जाईल। तेव्हा लगेचच सत्याचे बाबा त्यांना म्हणायला लागतात की तुझा मुलगा म्हणजे तुझा लाडका बबड्या हा स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार आहे। आता आपल्या जीवावर जगतोय, त्यानंतर बायकोच्या जीवावर जगेल, त्याचं स्वतःचं असं काही आहे का, माझा सत्या बघ। तेव्हा लगेचच सत्याचा विषय काढताच निरूपा चिडते। निरूपा त्यांना म्हणते की तो सत्याना या घराला लागलेली पनवती आहे, मी फक्त पंकज आणि रवीचीच आई आहे, आणि ती रागाने तेथून निघून जाते। तर लगेचच सत्याचे बाबा देवाकडे प्रार्थना करत म्हणतात की आमच्या घरच्या मंडळींच्या डोक्यात ना खूप सारे नाही ते विचार भरले आहेत, परंतु या घरात अशीच मुलगी आहे ना जी या घराला शोभेल आणि सांभाळेल। तर इकडे शेजारच्या त्या काकू आलेल्या लक्ष्मीला म्हणत असतात की त्या मुलाची आई माझ्या चांगलीच ओळखीची आहे, मी ना आता लगेच जाऊन तिच्याकडे सबूत टाकते। तेव्हा मीरा म्हणते की अजिबात नाही, तुला माहिती आहे का माझ्या पत्रिकेत असं लिहिलं आहे की जर माझं लग्न झालं तर माझी सासू मरून जाईल। तेव्हा लगेचच दादा म्हणतात की अहो नाही, असं काही नाही, हा लग्नाचा विषय काढला की मुलगी अशीच काहीतरी थट्टामस्करी करायला लागते। तेव्हा त्या शेजारचे काकू म्हणतात की ठीक आहे, मग मी लगेचच सबूत टाकते। तेव्हा मीरा म्हणते की नाही, अजून राज आणि मधूचं शिक्षण व्हायचं आहे, तोपर्यंत मी लग्न करणारच नाही। तर शेजारच्या काकू परत एकदा मीराला चिडवत म्हणायला लागतात की तुझ्या आयुष्यात येणारा तुझा तो नवरा कधी एकदा येऊन तुझ्या समोर उभा राहील आणि कधी तू त्याच्या प्रेमात पडशील हे सांगता नाही येणार। तेव्हा मीरा लगेच चिडते आणि म्हणते हे सर्व काही सिनेमामध्ये होत असतं। तर त्यानंतर मीरा त्यांना म्हणते की तुम्ही गप्पा मारत बसा, मी माझी ऑर्डरही पोहोचवून येते। तर मीरा जात असताना त्या काकू परत म्हणतात की आज ना तुझा तो हिरो तुझ्या समोर नक्कीच येईल। तर इकडे सत्याकडे एक माणूस आलेला असतो त्याची गाडी घेऊन, आणि सत्या त्याला जे काही सांगत असतो ते त्याला काहीच समजत नसतं। इतक्यात सत्याच्या गॅरेजवरची जो दुसरा मुलगा काम करत असतो ते येऊन त्याला सांगतो की तुझ्या गाडीच्या टाकीला आतून गंज चढला आहे। तेव्हा तो व्यक्ती लगेचच सत्याला म्हणायला लागतो की अरे मर्दा, मग असं सगळं काही मराठीत सांग ना, एवढं कोड्यात कसं काय बोलतोस। तर इकडे आता सत्याच्या घरी पंकजला पाहण्यासाठी पाहुणे आलेले असतात। तेव्हा सुधाकर आणि निरूपा त्यांचं स्वागत करतात। तर ज्या मुलीकडचे पाहायला आलेले असतात त्यांच्यासोबत एक मुलगा आलेला असतात। तेव्हा निरूपा त्याला म्हणते की तू तू नक्की काय काम करतोस। तेव्हा त्या मुलाची आई सांगते की हा डॉक्टर आहे। तर निरूपा लगेच कौतुक करत म्हणायला लागते की घरात ना कोणी एक डॉक्टर हवा आहे, कारण घरात कोणाला लागलं खुपलं दुखलं तर आपल्या घरचा डॉक्टर असलेला बरा। तेव्हा
ती त्या मुलाला विचारते की तू नक्की काय काम करतोस. तर तो सांगतो की तो प्राण्यांचा डॉक्टर आहे. निरूपा लगेच शब्द बदलत म्हणते की असू दे असू दे, घरात डॉक्टर आहे ना ते महत्त्वाचं. आणि ती त्यांना बसायला सांगते आणि त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था करते. तर निरूपा जात असताना इतक्यातच त्या मुलीचे बाबा म्हणतात की आम्ही ज्या मुलाला पाहायला आलोय तो मुलगा म्हणजे पंकज कुठे आहे. तेव्हा निरूपा त्याचं कौतुक करत सांगायला लागते की काय आहे ना, त्याची फॉरेनच्या लोकांसोबत मीटिंग आहे, त्याला यायला उशीर लागेल. तर लगेचच त्या मुलीचे बाबा म्हणतात की आमच्या मुलीने सुद्धा MBA केला आहे आणि मुलगा सुद्धा MBA आहे, म्हणजे ते दोघे मिळून आता आमचा बिझनेस छान सांभाळतील. तर घरामध्ये इकडे आता लग्नाची बोलणी सुरू असतानाच अचानक तिथे पोलीस आलेले असतात. आणि जेव्हा पोलीस येतात तेव्हा आलेल्या त्या मुलाला धरून बदलायला लागतात. त्याच वेळी घरातील सर्वच जण आता पोलिसांना थांबवतात. तर ते पोलीस सांगतात की या मुलाने लग्नाच्या मांडवातून एका मुलीला पळवून नेला आहे. तर तो म्हणत असतो की नाही, आम्ही आत्ताच अमेरिकेतून आलो आहोत, मग मी असं कसं काय करू शकतो. तेव्हा निरूपा म्हणते मला एक सांगा, तुम्ही इथे कोणाला शोधण्यासाठी आला आहात. तेव्हा त्या पोलिसांच्या तोंडून सत्याचं नाव निघतं. सत्याचं नाव निघताच लगेचच रागाने निरूपा सुधाकरकडे पाहायला लागते. तर निरूपा त्यांना म्हणायला लागते की अहो तुम्ही आधी नाव तरी विचारायचं ना, येऊन डायरेक्ट तुम्ही याला मारायलाच लागलात. तर आता मुलीकडचे आलेले तिचे आई वडील म्हणायला लागतात की तुमचा सत्या हा असा असेल तर पंकज कसा असेल. आणि ते हे लग्न मोडतात आणि निघून जातात. तर लगेचच निरूपा सुधाकरला म्हणते की तुमच्या त्या सत्याचं नाव सत्या नाही तर सत्यानाश असायला हवं होतं. या घराला लागलेली पनवती आहे ती, असं म्हणून ती रागाने निघून जाते. तर सत्या इकडे त्याच्या मित्रांना सांगत असतो की आज खरंच खूप जास्त कमाई झाली आहे आणि ते त्यांचे हिस्से सुद्धा देतो. तर त्यानंतर सत्या लगेचच दारूची बॉटल काढतो आणि गटागटा प्यायला लागतो. तेव्हा त्याच्यासोबतचा एक मित्र म्हणतो अरे सत्या दादा, एवढा दिवसभर जेंटलमॅन असतो, मग रात्रीच्यालाच एवढी का पितोस. तेव्हा सत्या त्यांना सांगतो की अरे भावानो, हे तर टॉनिक आहे. तर त्यानंतर सत्य त्यांना सांगायला लागतो की मी दिवसभर तुमच्यासोबत असतो, मित्रांसोबत असतो, माझ्या कामामध्ये व्यस्त असतो, परंतु ज्यावेळी मी एकट्यात असतो तेव्हा माझ्या मनाला लागलेली जखम ही उफाळून येते आणि ती जखम तिचाच विसर पडावा म्हणून ना मी हे टॉनिक घेतो. तर त्यानंतर त्याचा मित्र सांगतो की आज ना मला बायकोने सक्त ताकीद दिली आहे. तेव्हा लगेच सत्या त्याच्यावरती हसायला लागतो आणि सत्या म्हणतो की मला एक सांग की आपल्या आयुष्याचा दी एंड केव्हा होतो. तेव्हा त्याचा एक मित्र म्हणतो सत्या दादा मी सांगतो, जेव्हा माणूस मरतो ना तेव्हा. तेव्हा सत्या म्हणतो की चूक, आपल्या लाईफचा दी एंड तेव्हाच येतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपली बायको म्हणून कोणीतरी येते. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हाच आपण संपतो आणि लग्न न करता बघा आपण आयुष्य अगदी आरामात छानपैकी जगू शकतो. तर लगेचच त्याचा मित्र म्हणतो सत्या दादा, जर तू म्हणत असशील तर नक्की हे खरंच असेल. तर त्यानंतर सत्या लगेचच भूक लागल्याचं सांगतो. लगेच त्याची जी काही ऑर्डर असते ते घेऊन येतात. इतक्यातच एक छोटी मुलगी आणि तिची आई तिथून निघालेली असतात. त्या गरीब मुलीच्या चेहऱ्यावरची तिला लागलेल्या भुकेची जाणीव सत्याला होते आणि सत्या स्वतः न खाता तो वडापाव आता त्या छोट्याशा मुलीला आणून देतो आणि त्यानंतर ती मुलगी सत्याला एक फुगा देते. तेव्हा सत्या खूपच खुश होतो आणि गाडीमधले स्पीकर लावून खूप मोठ्याने गाणी लावतो आणि दारूच्या नशेत आता खूप नाचायला लागलेला असतो. इतक्यातच समोरून स्कूटीवरती मीरा आलेली असते. तेव्हा सत्या दारूच्या नशेत त्याला काहीच समजत नसतं. तो त्याच्या मित्राला बोलवतो आणि म्हणायला लागतो की धूमकेतू आला आहे आणि तो वेड्यासारखा आता दारूच्या नशेत कसाही नाचायला लागलेला असतो. जेव्हा मीरा त्याच्या समोरून जात असते तेव्हा तिच्या पाठीमागे स्कूटीवरती असलेली फुलांची टोकरी सत्य उचलून घेतो. तेव्हा मीराला खूपच त्याचा राग आलेला असतो. तर आता मीरा सत्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु सत्य ऐकत नसल्याने मीरा लगेचच स्वतःचा फोन काढते पोलिसांना फोन लावण्यासाठी. परंतु सत्या मीराच्या हातातील तो फोन घेतो आणि डायरेक्ट टोकरीत टाकतो आणि त्यानंतर टोकरीत असणारी फुलं आता मीराच्या अंगावरती उधळायला लागलेला असतो. तर मीरा चिडते आणि सत्याला ढकलत म्हणायला लागते की मवाली हो तिकडं. आणि त्यानंतर ती टोकरी हातातून त्याच्या घेते आणि डायरेक्ट घराकडे निघते. इतक्यातच सत्याचा एक मित्र त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की आता खूप मोठी लढतर झाली आहे, तुझ्या घरी ना पोलीस आले होते, तुझ्या विरोधात कोणीतरी कंप्लेंट केली आहे म्हणे. तेव्हा सत्याला जरासा धक्काच बसतो. तर मीरा घरी आल्यानंतर खूपच चिडचिड करायला लागलेली असते. तर मीरा स्वतःशीच बडबड करत म्हणायला लागलेले असते की पोलिसांच्या विरोधात कंप्लेंट करून सुद्धा तू घाबरला नाही आणि आता रस्त्यात ना दारू पिऊन धिंगाणा घालतोय, त्याला ना चांगलंच बघायला पाहिजे. इतक्यातच मधू तिकडे येते आणि मीराला विचारते की नक्की काय झालं आहे ताई. तेव्हा मीरा म्हणते की तू जाग, तुझा अभ्यास बघ. तेव्हा
म्हणायला लागते की माझा अभ्यास केव्हाचाच झाला आहे, नक्कीच तुझं काही ना काहीतरी घडलं आहे, काय झालं आहे सांगतेस का मला? तर मीरा चिडते आणि म्हणायला लागते की राज कुठे गेला आहे, त्याला अभ्यास नाही आहे का, सतत इकडे तिकडेच फिरत असतो. तेव्हा मधू म्हणते की तो इकडे तिकडे फिरतोय का नाही त्याचं माहीत नाही, परंतु इकडचा विषय तू तिकडे नेतेस, काय झालं आहे ते मला पटकन सांग. तर मीरा मधूला सांगायला लागते की ज्या मुलीला देवळातून तो दाढीवाला मुलगा पळून घेऊन गेला होता ना, तोच आता मला भेटला रस्त्यामध्ये आणि तो दारूच्या नशेत होता, धिंगाणा काय घालत होता. त्यानंतर त्याने माझी गाडी अडवली, त्यानंतर त्याने माझी टोकरी घेतली. तेव्हा मधू म्हणते, अगं ताई, मग तू लगेच पोलिसांना फोन करून सांगायला काय झालं, त्याने तुला काही केलं नाही ना? तेव्हा मीराच्या लक्षात येतं की सत्याने मोबाईल टोकरीमध्ये टाकला आहे आणि मीरा लगेचच फोन करून पोलिसांना सांगते की सकाळी जे काही प्रकरण होतं, आम्ही जी केस केली होती ना, त्या मुलाने परत एकदा माझ्याशी मला अडवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ते इन्स्पेक्टर सांगतात मीराला की तुम्ही शांतपणे झोपा, आम्ही त्याला अटक केली आहे. तर इकडे आता मीरा खूप निश्चिंत होते. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सत्याला ज्यावेळी पोलिसांनी पकडून घेऊन गेलेले असतात, तेव्हा सत्या पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घालत म्हणायला लागतो की ज्याने कोणी माझ्या विरोधात कंप्लेंट केली आहे ना, त्याला समोर आणा, आत्ताच्या आत्ता बघतो. इतक्यातच तिथे सुधाकर येतो आणि सत्याची झालेली अवस्था पाहून त्याला धक्काच बसतो. तर इकडे आता मीराच्या घरी तिचा घरमालक आलेला असतो आणि तो भाडं वसूल करण्यासाठी आलेला असतो. परंतु तेव्हा मीराचे दादा म्हणतात की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला तुमचं भाडं देऊयात. तर लगेचच तो घरमालक म्हणतो, जर भाडं देणं होत नसेल तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे, माझं तुमच्या मुलीशी लग्न